हरे कृष्णा. तर तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या मराठी जे काय आपण प्रयत्न करतो आहे मराठीतनं गीता आणि ईशोपनिषद शिकण्याचा. तर गेले 3 दिवस श्यामप्रभूंनी आपल्याला भगवद्गीता आपल्याला ईशोपनिषद शिकवलं, त्याचं इंट्रोडक्शन दिलं, ओम पूर्ण मद याचा विस्तार सांगितला आणि आपण त्याच्या आधी 3ऱ्या अध्यायाला सुरू केलं होतं की कसं कर्मयोग त्यात पण सकाम निष्काम आणि कसं कर्मकांडातनं भगवंत त्या चेतनेला अर्जुनाच्या निष्कामपर्यंत नेणार आहे त्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी. आणि आपण हे सुद्धा रिवाईज केलं होतं की 2ऱ्या अध्यायात भगवंतांनी सगळं काही सांगितलं, सगळे प्रकारचे योग भगवंतांनी सांगितले, त्यात समाविष्ट केलं एक श्लोकात 2 श्लोकांमध्येच, ॲझ्युमिंग ना असं गृहीत धरून की समोरचा व्यक्ती समजतोय. पण अर्जुन हा वायवळ झाला आणि त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग असं वाटलं आणि त्यांनी म्हणलं मग मी कर्म का बरं करू, कारण तुम्हीच म्हणालेत की कर्म जो आहे त्याच्या ज्ञान कर्मापेक्षा मोठा आहे. तर मला आता कळलं आहे ना सगळं, तर मी आता काही युद्ध करणार नाही. म्हणजे थोडक्यात बेसिकली अर्जुन हा मार्ग शोधत होता की कसं मी युद्ध करणार नाही. आणि ते त्याचा प्रयत्न पहिल्या अध्यायात आहे, 2ऱ्या अध्यायात आहे, शेवटी 18व्यापर्यंत 18च्या सुरुवातपर्यंत तीच भावना आहे त्याची. तिथंसुद्धा त्याग आणि संन्यासबद्दल विचारून तो मोकळा व्हायचा प्रयत्न करतो आहे. पण शेवटी जेव्हा त्याला कळतं की नाही की भगवंतांची इच्छा आहे तर तेव्हा तो मोकळा होतो. तर आपण 3रा अध्याय घेऊया. आज आपण 3ऱ्या अध्यायाचा 3रा श्लोक घेऊया. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. माझ्याकडे इथे लॉकडाऊनमध्ये इंग्लिश गीता आहे, मराठी नाही आहे, मी झारखंडमध्ये असल्यामुळे. तर मी काय करतो आहे हे इंग्लिशमध्ये वाचून मग तुम्हाला मराठीत सांगतो. द ब्लेस्ड लॉर्ड सेड, ओ सिनलेस अर्जुना, आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन दॅट देर आर 2 क्लासेस ऑफ मेन हू रिअलाइज द सेल्फ. Some are inclined to understand him by empirical philosophical speculation and others are inclined to know him by devotional work. तर याच्यात भगवंत म्हणतायत की 2 प्रकारची लोकं आहेत. एक सांख्यदर्शनची लोकं आहेत. 2 प्रकारच्या लोकांचं इथं विवरण झालेलं आहे. एक सांख्यदर्शन, ठीक आहे, आणि एक आहे जे बुद्धी किंवा याच्यात ज्ञान असं म्हणलेलं आहे. बघा याच्यात म्हणलेलं आहे कर्मयोग थ्रू बुद्धियोग. लोकेस्मिन् निष्ठा मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. तर हे कर्मयोग म्हणा ह्या मार्गाने समजणारे लोक आहेत आणि ह्या मार्गाने समजणारे लोक आहेत. आणि ॲक्च्युली इथे तुम्हाला एक थोडंसं डिव्हिजन कळेल की पहिला डिव्हिजन आहे की सांख्य म्हणजे ज्ञानाने म्हणजे ज्ञानाने गोष्टींना समजून घेणे, ज्ञानाने समजणे असं मी लिहितो, ठीक आहे. गोष्टींना ज्ञानाने समजायचा प्रयत्न जेव्हा आपण करतो ह्याला सांख्ययोग म्हणतात. तर ह्याच्यात सुद्धा 2 सांख्य आहेत, आस्तिक सांख्य आणि नास्तिक सांख्य. तर आपण नास्तिक सांख्याचा विचार करत नाही आहे, कारण नास्तिक सांख्य जो आहे त्याचा अध्यात्माशी काही संबंधच लागत नाही. अध्यात्म तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही समजता की तुम्ही आत्मा आहात आणि भगवंताशी तुमचा संबंध आहे. आणि त्या दृष्टीतनं जेव्हा तुम्ही कार्य करता तुम्हाला जे अनुभव येतात, साक्षात्कार येतात, ते तुम्हाला त्याचं खेचत घेऊन जातात. तर हे जे सांख्य आहे ते आस्तिक सांख्य आहे. आणि आस्तिक सांख्य लोकांचं काय म्हणणं आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे इट इज कॉल्ड एम्पिरिकल, त्याला एक इंग्लिशमध्ये शब्द आहे प्रभात लिहिलेलं आहे, एम्पिरिकल फिलॉसॉफिकल स्पेक्युलेशन. नास्तिक सांख्य जो आहे ठेव इथे, नास्तिक सांख्य जो आहे तर मराठीत आपल्याकडे आलेलं आहे, तर वाचून सांगतो तुम्हाला. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. तर ज्ञानाने जे समजलं ह्याला एम्पिरिकल, प्रभाताने शब्द वापरले एम्पिरिकल इंग्लिशमध्ये, फिलॉसॉफिकल स्पेक्युलेशन. तर फिलॉसॉफिकल स्पेक्युलेशन सगळे करतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉलेजला गेले, कुठला प्रोफेसर असतो
किंवा कोणीतरी असं नॉलेजेबल माणूस असतो, तो सगळं काही शिकवतो पण देवाबद्दल आणि आत्म्याबद्दल शिकवत नाही. आणि त्याचा परिणाम आज आपण बघतो की कसे लोक त्यांच्या जीवनात काही संस्कारच राहिले नाही, त्या शिक्षकांना पण ते किंमत देत नाही, जगाला पण किंमत देत नाही. नो ईट ड्रिंक अँड बी मेरी, एकमेकांना लुटा आणि हा आयुष्य शेवट आहे असं धरून ते त्याच्यापेक्षा तो बॉब मार्ली चांगला होता. बॉब मार्ली म्हणायचं की तू जे सुख शोधतोय ते त्याच्यात नाही आहे, सुखी राहायचं असेल तर समाधीने राहा. बॉब मार्ले जो मॉडर्न हिरो मानला जातो तो सुद्धा एवढं म्हणतो. पण आपलीही माणसं शिरतात पण त्या तर्क परत त्या शेवटच्या निष्कर्षापर्यंत पोचत नाहीत आणि मग त्या मधल्यामध्येच अडकतात आणि नरकगामी होतात. तर नुसतं फिलॉसॉफिकल नाही तर एम्पिरिकल हा वर्ड वापरला आहे. एम्पिरिकल म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे ज्ञान एम्पिरिकल. तर जेव्हा तुम्ही स्पिरिट आणि मॅटर म्हणजे हे दोन विषय जेव्हा तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करता की स्पिरिट आणि मॅटर यांच्यातला संबंध काय आहे, कारण शरीर कधीपर्यंत आहे, जोपर्यंत त्याच्यात आत्मा आहे. आत्म्याचा जोपर्यंत अधिकार त्या शरीरावर आहे तोपर्यंत तो ऑपरेट करतो आणि एकदा अधिकार संपला, तो काळावश झाला, निघाला का तो शरीर खाली पडतो. आता समजा मी इथं उभा आहे आणि समजा थोड्या वेळाने माझा मृत्यू झाला किंवा मी निघालो, ते शरीर जे आहे ते मी नाही आहे, मी तुम्हाला जे दिसतोय ते मी नाही आहे. काल पण तुम्हाला श्यामप्रभूने सांगितलं असेल. तर जेव्हा आत्मा निघतो हा शरीर धाडकन खाली पडतो. जसे आता हे कपडे आहेत, हे कपड्यांचा आधार मी असल्यामुळे या कपड्यांना एक आकार आहे, एक वळण आहे. एकदा समजा या कपड्याला मी काढून ठेवून दिलं आणि मी बाजूला झालो तर काय होणार आहे, कपडे गाठोड असं काहीतरी गाठोड कुठेतरी कोपऱ्यात पडल्यासारखं होईल. तर हे सांख्य दर्शनाचे लोक काय करतात, ह्या ज्ञानाच्या द्वारे ते या जगाला समजायचा प्रयत्न करतात. ते आत्मसुद्धा मानतात आणि भगवंतसुद्धा मानतात, नाही असं नाही, पण त्यांचा मार्ग हा आहे. आता कुठला मार्ग चांगला आणि कुठला वाईट हा आपण हळूहळू बघणार आहे. तेच भगवंत तेच समजतात. तर अर्जुनाचा प्रश्न काय होता, आणि कर्मयोग तुम्हाला सांगतो हा पहिला मुद्दा आहे. कर्मयोग जे आहेत ना हे आपल्या कार्यांद्वारे, कार्य किंवा क्रिया कार्याने समजणे, पण हे कार्य म्हणजे काय, नुसतं काहीतरी करत राहायचं आणि त्या अनुभवातनं शिकायचं नाही. तर ह्या कार्यामागे काय आहे, बुद्धी आहे, पण ते आपण नंतर बघणार आहे. हा दुसरा पॉईंट आहे आपला. तर मी हे थोडं पुसतो कारण आपल्याकडे जागा थोडी कमी आहे. हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला कळलं आहे म्हणून मी थोडा पुसून काढतो हा. आता दुसरा मुद्दा काय आहे की सांख्यमध्ये आहे ना, ज्ञान समजलं का कार्य व्यक्ती म्हणजे ह्या दर्शनात ना तो कमी करायचा प्रयत्न करतो. लक्षात आला. पण ह्या कर्मयोगात किंवा जो बुद्धी म्हणजे इथं एक कळतं की तुमचा भगवंताशी संबंध आहे, तुम्ही तुमच्या इंद्रियांना वापरता तेवढ्याच उत्साहाने भगवंतांसाठी वापरता. जे येणार आता आपण सगळे श्लोक जेव्हा वाचणार आहे, आज आपण 9 श्लोकपर्यंत संपवायचा प्रयत्न करणार आहे. तर जेव्हा तुम्ही बॅक्टअप बाय इंटेलिजन्स है ना, म्हणजे कार्य करता, पण आपण असं म्हणूया बुद्धी, आता ही बुद्धी वेगळी, ही बुद्धी म्हणजे आपल्या डोक्यात आज जी बुद्धी आहे आपण बुद्धितत्व, बुद्धियुक्त कार्य जेव्हा कार्य करता म्हणजे युक्त आहे बुद्धीला चालून, म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनात ना जेव्हा कार्य करता. मी हे का सांगतो, हे लिहून का सांगतो, कारण हे जर ओरली सांगितलं ना तर तुम्ही थोड्या वेळाने गायब होणार, सगळं सारखं दिसायला लागणार तुम्हाला. तर बुद्धियुक्त कार्य जे आहे हा कर्मयोग ठरतो. बुद्धियुक्त कार्य म्हणजे काय, बाबा एका गुरुजीने एक शिष्य होते. तर शिष्य आणि गुरुजींनी आपला आश्रम म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. तर त्यांच्या आश्रमाचं जे काही सामान होतं, एकच घोडा होता. त्या घोड्यावर गुरुजी बसले आणि ते असं दोन्ही बाजूला सामान ठेवतो ना गोणीमध्ये आपण, तर काही काही गुरुजींची पुस्तकं, काही पेन आणि वगैरे वगैरे असे काही गोष्टी होत्या त्याच्यात. आणि हा शिष्य आपला चालला आहे मागून मागून, कारण गुरुजींच्या पुढं तो आपला चालला आहे घोड्यासोबत. तर गुरुजी म्हणले, तर हळूहळू चालायला लागले तर काहीतरी पडलं, असं काहीतरी सामान पेन वगैरे पडलं आणि ते शिष्य त्यांनी काय उचललं नाही. तर गुरुजी म्हणले, अरे बाळा ते उचल की, उचल आणि ठेव परत. अहो गुरुजी पण तुम्ही ते आदेश दिला नाही ना. ते म्हणले, बरं हे
हे ह्याच्यातलं काही पडलं नाही इथून तर ते ठेवत जा परत. ठीक आहे म्हणलं, ठीक आहे ठीक आहे गुरुजी गुरुजी ठीक आहे गुरुजी म्हणाले. आणि त्यांनी ते ठेवलं, परत पुढे गेलं. थोड्या वेळानं तो जो घोडा आहे त्याला हागवण लागली आणि त्यांनी त्याचं ते सोडलं. तर ह्यांनी काय केलं, ते बी धरलं आणि ते गोणीत भरलं. गुरुजी म्हणलं अरे वेड्या हे काय करतोय तू. अहो गुरुजी तुम्ही म्हणाले ना जे काय पडते ते परत ठेवा. तर मी म्हटलं हे पडते परत ठेवतो. गुरुजी म्हणले अरे तसं नाही, थांब मी तुला लिस्ट लिहून देतो. मग गुरुजीने लिस्ट लिहिलं, पेन पडलं, पुस्तक पडलं, हे पडलं, कपडे पडले, हे तर ठेवायचं, अन्य काही ठेवायचं नाही. हां गुरुजी म्हटलं तुम्ही लिहून दिलं ना बास. मग ते अजून पुढे जातात 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 आणि थोड्या वेळाने तो घोडासा काहीतरी डोंगरावर इकडे तिकडे होतो आणि गुरुजी खाली पडतात. पण हा शिष्य फक्त घोड्यासोबत पुढे जात असतो, तो गुरुजींना उचलत नाही. गुरुजी म्हणल्या मूर्खा अरे मला लागलाय उचल. अहो गुरुजी पण तुमचं नाव लिस्टमध्ये नाही आहे. तर तशी बुद्धी नव्हे, ती मूर्ख बुद्धी आहे. बुद्धी म्हणजे जेव्हा तुमच्या बुद्धीत शास्त्र दृष्टिकोन आहे, गुरूंच्या निर्देशनाचे काही तथ्य आहेत तुमच्या डोक्यात आणि तेवढं तुमचं अनुभव आहे, तेवढं तुमचं सामर्थ्य आहे, त्या दृष्टीतनं जेव्हा तुम्ही कार्य करता तेव्हा ते कंप्लीट ठरलं जातं आणि त्याला कर्मयोग किंवा बुद्धियोग किंवा त्याला भक्तीसुद्धा असं म्हणलं जातं. तर हे इथं आहे. फक्त इथं हा शब्द कर्मयोग वापरला आहे, नंतर ते सरळ भक्तियोग येणार आहे. तर भगवंतांनी त्याला क्रियाच्या दृष्टिकोनानं समजवायचा प्रयत्न केला की अरे ते एकच आहे, पण तू असं वेगळं समजू नको. तर हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. आणि हा जो विषय आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे 2.39 आणि 2.61. तर 2.39 जर तुम्ही पाहिलं तर 2.39 मी तुमच्यासाठी म्हणतो. एषा ते भीता सांख्ये बुद्धियोगो तिमाम शृणु बुद्धायुक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. की ते म्हणतायत जनरली कर्मयोग म्हणल्यावर कसं वाटतो, अय्या कर्मबंधनातनं निघण्याचं हे काम आहे, सांख्य म्हणजे फार मोठा विद्वान वाटतो. नाही, हा सांख्यसुद्धा कार्य का कमी करतो, त्याच्या मनात असतं की अरे कार्य केल्याने अडकतो व्यक्ती, पण कार्य स्वतःसाठी जर केला तर अडकतो. आपण आहे, हे भगवंत आहेत. तुम्ही स्वतःसाठी सगळं घ्याल तर तुमचे शत्रू वाढतील, तुम्हाला त्रास वाढेल, कर्मबंधन वाढेल. पण जेव्हा तुम्ही भगवंतांसाठी करता, जे पुढे 9व्या श्लोकला येणार आहे, तेव्हा हे सगळं आपोआप त्या बाजूला जातं आणि तुम्ही मोकळे होता आणि तुमचा संबंध भगवंताशी स्थापित होतो. हा फरक आहे. तर स्वतःसाठी कार्य करणं हे स्वार्थ आहे आणि भगवंतांसाठी कार्य करणं हे आध्यात्मिक स्वार्थ आहे. त्याच्यात मुक्ती पण आहे, कर्मबंधनातनं मुक्तीसुद्धा आहे आणि त्याच्यात आनंदसुद्धा आहे. आणि स्वतःसाठी तुम्ही कितीही करा. तुम्ही बघा कधी कधी काही लोक असे शाळेत पेपर लिहिताना असं स्वतःकडे असं लिहितात, कोणाला दाखवत नाहीत का, ते नॉट माझं उत्तर माझी बुद्धी त्याला का देऊ. पण अशा माणसांना अनेक जीवनात त्रास होतात का, तर त्याची तीच वृत्ती त्यांना नंतर खाते. पण एखादा फार मॅग्नेनिमस असतो, सगळ्यांना मदत करतो, तर त्याला जी लोक मदत करतात, अरे नाही हा चांगला माणूस आहे. तर कुठलाही हेच संबंध जर तुम्ही भगवंतांशी जोडले तर ते किती मधुर होतो. तिथं म्हणलं आहे एषा ते भीता सांख्ये बुद्धियोगो तुम्ही शृणु. माझ्याकडे नाही का आता बुद्धियोग. बुद्धायुक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. जर बुद्धीला डवटेल केलं, हा इथलं कार्य काय की बुद्धीला इथनं बुद्धीने समजायचं आहे पण कार्य करायचं नाही, इंद्रियांना वापरायचं नाही. पण इथे काय म्हणतायत की बुद्धियुक्तो कार्य, म्हणजे बुद्धियुक्त हा जो ॲक्च्युली हा इथं 2.39 ह्याला पण लागणार आहे. तर ह्या गोष्टीला बुद्धियुक्त म्हणलेलं आहे. ठीक आहे. आणि इंटेलिजन्स डवटेल्ड म्हणतात. डवटेल्ड म्हणजे की आपली बुद्धी आहे पण ती स्वतःच्या इंद्रियांच्या आनंदासाठी वापरण्यापेक्षा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी वापरायला पाहिजे. त्याच्यात तेही प्रसन्न आणि तुम्हीही प्रसन्न. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. भगवंत प्रसन्न तर सर्व प्रसन्न. तर याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठल्या मंदिरात जा, कुठल्याही मंदिरात जा जिथे खरंच भगवंतांचं नामस्मरण होतोय आणि पूजा होते, त्या आवारात गेल्या गेल्या सुद्धा प्रसन्नता वाटते. हे आध्यात्मिक आनंद आहे. तर हे याच्यात सांगितलं 2.61 येतो नंतर 2.61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे ही यस्येंद्रियाणि यस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्यात लिहिलं आहे की जर प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणजे काय,
तो स्थितप्रज्ञ होतो. आपण स्थितप्रज्ञाची परिभाषा दुसऱ्या अध्यायात आहे, ती आपण त्या आपल्या मराठी याच्यात बघितलेलं आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी यूट्यूबवर जर दास गदाधर मराठी असं टाकलं तर माझे मराठीतले क्लासेस पण आहेत. आणि यूट्यूबवर आपला जर दास गदाधर दास हा चॅनलवर जर तुम्ही गेले तर माझे उरलेले सगळे व्हिडिओ, हे मराठी व्हिडिओसुद्धा त्यात अपलोड होतील 25 तारखेपासून. तर हे म्हणत आहेत वशे ही यसेंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, की काय करतात हे जे बुद्धियुक्त लोक आहेत हे आपल्या इंद्रियांना कवटाळून धरतात आणि माझ्यात चेतना लावतात. दोघांमध्ये फरक बघा काय आहे. आम्ही आता असं लिहितो, हे श्लोक नंबर समजा आपण असं इथं कोपऱ्यात लिहितो मी, समजा 2.61 असं लिहूया. काय करतात, इंद्रिय निग्रह असं लिहूया. निग्रह, हा निग्रह म्हणजे आता इंद्रियांना सोडायचंच नाही, त्यांना बाहेर सोडलं का ते पळतात. ही जी भीती आहे, ही भीती ह्या लोकांना असल्यामुळे हे सोडत नाहीत आणि याचा आतमध्ये ज्ञानामार्गे याचा तप करतात. पण हे जे आहेत हे काय करतात, हे इंद्रियांना आणि इंद्रिय निग्रह करून ईश चेतना म्हणजे ईश चेतना सुद्धा लिहितो मी. ईश्वरात चेतना लावणार, ईश चेतना म्हणजे ते तानी सर्वाणी संयम युक्त आसीत मत्परहा, युक्त आसीत म्हणजे ते माझ्या ह्याच्यात हे लावतात. नाही तर नुसतं इंद्रिय निग्रह करणारे पण भरपूर लोक आहेत. जसं हिरण्यकशिपूने इंद्रिय निग्रह केले, अनेक असे तपस्वी लोक आहेत जे इंद्रिय निग्रह करतात. असे काही लोक आहेत ज्यांना अभ्यास करायचा असतो, पेपर IAS ऑफिसर व्हायचा असतो, MPSC UPSC क्रॅक करायचा असतो, ते सुद्धा इंद्रिय निग्रह करतात. कारण इंद्रिय सोडले तर अभ्यास कधी करणार, वेळ मिळणार नाही, मग ते इंद्रिय निग्रह करतात. पण मग त्याच्यात ईश चेतना नसल्यामुळे ते सांख्ययोग होणार नाही. ठीक आहे, सांख्ययोग असं लिहितो मी. ठीक आहे. तर हे काय करतात, इंद्रिय निग्रह करतात आणि ईश चेतनेत लावतात. हे काय करतात, हे इंद्रिय निग्रह करत नाहीत, हे इंद्रिय सेवेत वापरतात. असं लिहितो मी. कोणाच्या, परत इथे काय आहे, ईश चेतना कॉमन आहे, दोघांमध्ये ईश चेतना आहे. ईश चेतना म्हणजे ईश्वराप्रती. आता हा मी ईश चेतना का लिहिलं आहे, कारण जर त्या व्यक्तीचं चेतना ब्रह्मस्वरूपात असेल, म्हणजे ब्रह्मवादी अव्यक्त असेल, तरी तो काउंट केला जातो. परमात्मावादी असेल जसं ध्यानयोगी इत्यादी, तो सुद्धा काउंट केला जातो. त्यामुळे ध्यानयोग हा कर्मयोगचा भाग आहे, 6वा अध्याय. आणि जर तो भक्तियोग आहे म्हणजे भगवंतांवर प्रेम करतो आणि साकार रूपात तो प्रेम करतो, तर त्याला ते भक्तियोग, तेव्हा ईश चेतना हा कॉमन वर्ड वापरतो आपण. तर आता दोघांमध्ये एक ह्या गोष्टी पाहायला गेलं तर ईश चेतना का साम्य आहे. हा इंद्रिय निग्रह वाचवतो, हा थोडा डिफेन्सिव्ह आहे, आणि हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह काय आहे, हा इंद्रिय थांबून ठेवण्याऐवजी, उदाहरणार्थ समजा आपल्याला चांगलं खावंसं वाटतं, की नाही, कोणी इथं आहे का, समजा ऑनलाईनसुद्धा किंवा असंही कोणी आहे का ज्याला चांगलं खावंसं वाटत नाही, आहे तर खावंसं वाटतं, पण खायचंच आहे, तर भगवंतांना लागलेले अर्पण असलेले प्रसाद ते तुम्ही खा. हा काय करतो, नाही मी खाणारच नाही, मला हे जमणार नाही, हे म्हणजे हे. हा काय करतो, बरं मला नाचायचं आहे, तर नाचण्यात कथकली, भरतनाट्यम, हे जे डान्स आहेत ह्याच्यातनं माणूस काय करतो, प्रदर्शित करतो. काय प्रदर्शित करतो, तर नुसती कला प्रदर्शित करत नाही. कारण नुसती कला इथं प्रदर्शित केली तर ह्याच्या माहितीनुसार बरोबर आहे, नुसती कला प्रदर्शित केली तर लोक शरीराला आकर्षित होतील. पण इथे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं तर लोकांना ते मेसेज जाणार आहे. जेव्हा स्टेजवर एखादी पोरगी नाचते तेव्हा काय होतो, जेव्हा ती काय सिग्नल सोडते ते येतं. ती जर हे विचार करत असेल तर मग साहजिक आहे ते इंद्रिय कोणीतरी तुमच्या मागे लागायचा प्रयत्न करणार. पण हे केलं तर लोकांच्या डोळ्यातनं अश्रू येईल. किंवा बघा आपण राम सीता लक्ष्मणाचं रामलीला पाहतो गावोगावी, सगळीकडे चालतं. तर मी अजून एकदा रामनगरला, वाराणसीच्या पलीकडे, गंगेच्या पलीकडे रामनगर आहे. मला वाटतं अख्ख्या जगात 2 रामनवमी जोरात साजरी केली जाते. एक हजारीबाग इथे झारखंडला
अनेक रामनगर, ऑब्व्हियसली अनेक भारताच्या अनेक ठिकाणी अयोध्येला सुद्धा करतात, पण जर लीला आणि असं पालखी आणि सुंदर, तर ते सीताराम लक्ष्मणला पाहून डोळे भारावून येतात, डोळे भारावून येतात. त्याच पोरीला जर तुम्ही 10 दिवसानंतर असं इकडे तिकडे पाहिलं तर वाईट वाटेल, पण जेव्हा ती त्या सीतेची रूपात असते एकदम सजलेली असते, डोळ्यावर अशा अक्षरशः रडू येतो. का तर इथं तिने काय केलं, इंद्रिय भगवंताच्या चेतनेवर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी वापरले, हा फरक आहे. तर याच्यात काय आहे, याच्यात आहे ना, याच्यात स्वतःला शुद्ध करावं लागतं इंद्रियांना, स्वतःहून शुद्धीकरण, म्हणजे स्वतःला शुद्धीकरणचा कार्य जिम्मा उचलायला लागतो. आणि इथे काय, हे दिसतोय का श्याम, हे दिसतोय ना, दिसतोय का? आणि हे स्वतःहून शुद्धीकरण करावं लागतं इंद्रियांचं, जे फार कष्टकर आहे. आणि इथे आपोआप, मी असं आपोआप लिहितो आता, हा आपोआप आहे की नाही शब्द माहीत नाही, असंच असतं का रे, आपोआप आपोआप शुद्ध होतो. तर भगवंत काय म्हणतायत, अरे बाळा, तू जे विचार करतोय की बुद्धीने मला कळालं तर मी हे करणार नाही, असं नाही. मी तुला सांगितलं की बुद्धियुक्त कार्य कर. तू काय केलंस, 2 तोडलेस आणि तू असा समजलास, म्हणून तू हे जे मार्ग वापरणार आहेस तू हे जे मार्ग वापरणार आहेस, हा मार्ग कष्टकर आहे. तसं कंप्लीट आहे, करायला गेला तर स्वतःहून शुद्धीकरण करू शकतो. आपण म्हणतो की नाही, शुद्ध भक्ती केली का आपल्यात चांगले गुण येतात, पण आपण सगळे चांगले गुण आणायचे प्रयत्न केले, अनेक जन्म गेले, पण काय गॅरंटी हृदय चित्त शुद्ध होईल म्हणून? तर असं आहे. आणि हे काय म्हणतात त्याला, अगदी सोपं नाही आहे. ठीक आहे, तर मी याच्यावर तर हे हा मुद्दा आपण मांडला. आणि काही आचार्यांची टीका आहेत, ते म्हणतात की अर्जुन जे आहे ह्यांना ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी अनघ म्हणलेलं आहे. अनघ का म्हणले, तर अरे तू अनघ आहेस, माया अनघ, तू स्पॉटलेस इंटेलिजन्स आहे तुझं, तू एवढा बुद्धिमान माणूस, तुला हे कळलं नाही, म्हणजे असं एक भाव आहे. कारण हा जो डायलॉग आहे ना, फिलॉसॉफिकल पण आहे, गुरु शिष्य पण आहे, ईश्वर भक्त पण आहे, रणांगणात अडकलेला व्यक्ती आणि त्याचा काउन्सिलर असं पण आहे. सगळ्या अँगलनी कृष्णाने अर्जुनाची वाक्य चाललेले आहेत. ते ऐक आचार्य याला मार्मिक दर्शन, अरे तू अनघ आहेस. हां, आपण मी पाहिले अनेक पोरींची नावं देतात लोक, अनघा म्हणजे फार बुद्धिमान अशी ती पोरगी. हां, तर अनघ, अरे तू अनघ आहेस, तर तू एवढा बुद्धिमान आहेस, तुला हे कळलं कसं नाही, असं भगवंत म्हणतायत. आणि तुला मी आधी पण सांगितलं, याच्यात ते बघा एक शब्द येतो, पुरा. हां, निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, आणि हे मी ऑलरेडी मागं सांगितलं आहे 2:39 मध्ये. तुला कळलं नाही, बरं मी पुन्हा सांगतो. त्याच्या पुढं आता 4 श्लोकाचा 9व्या श्लोकपर्यंत जाणार भगवंत. आणि ते म्हणतात द्विविधा निष्ठा, निष्ठा 2 प्रकारच्या असतात. तर एक असतो, आणि हे दोन्ही निष्ठा आहेत, म्हणजे आता हे 2 जे आहेत ना, हे दोन्ही निष्ठा आहेत. निष्ठा म्हणजे भक्ती मार्गात लेवल आहेत, अधोश्रद्धा, साधुसंग, भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती, हे झाल्यावर निष्ठा येते. निष्ठा म्हणजे फर्म फेथ, भगवंतांवर पूर्णतया निष्ठा असणे, याला निष्ठा म्हणतात. दोन्ही पण निष्ठा आहेत, असं नाही की दोन्ही कुठं चुकलेत किंवा, पण मी तुला हे सांगितलं, तू हे समजतोयस, आणि तू आज मला 3ऱ्या अध्यायात प्रश्न विचारताना हे विचारतोयस आणि हे वेगळं करतोयस, हे 2 शब्द वेगळं करतोयस. तर ते काय म्हणतात की दोघांचं साधना आणि साध्य एकच आहे. आता याच्यात दिसणार नाही, तर दोघांचा याचा मी याच्यात लिहित नाही, खालचा तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे दोघांची साधना आणि साध्य एकच आहे. मग बदलतं ह्याच्यात साधना काय की इंद्रियांना मला वाईट मार्गात जाऊ द्यायचं नाही आहे. साध्य काय की मला चेतना ईशमध्ये लावायची आहे. व्हेरी गुड. इथं साधना काय, इंद्रियांना बाहेर वाईट ह्याच्यात जाऊ द्यायचं नाही आहे. लावायचा कशात आहे, ईश चेतनेत. मग फरक कुठे आहे, फरक फेथमध्ये आहे. ही जी निष्ठा आहे ती सेम आहे, थोडासा फरक काय की इथं तुला भगवंतांवर जास्त भरोसा आहे, इथं तुला स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर जास्त भरोसा आहे. फरक कळलं का?
त्यामुळं हा थोडासा जरी या दृष्टिकोनातनं सारखं असलं तरी हा मार्ग ॲडव्हान्स्ड आहे. हा कुठेतरी आणि कुठली बुद्धियुक्त हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण 5व्या श्लोकावर जाऊया. आपल्या सॉरी 5.5 म्हणलेलं आहे. हा जो मुद्दा मी आता तुम्हाला झाला साधना आणि साध्य, मी इथं लिहितो म्हणजे कुठेतरी तुम्हाला ते दिसेल. साधना आणि साध्य हे दोन्ही सारखे आहेत दोघांचे. तरी जो फरक आहे तो मी तुम्हाला ओरली सांगितलं, लिहायला जागा नाही. तर हा पॉईंट 5 गीतेच्या 5.5 आलेला आहे. 5व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकमध्ये आपण पुन्हा जाऊन ते बघणार आहे की त्यात भगवंत म्हणतात, यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. ज्याला हे दोन्ही सारखे नंतर कळतात की एका दृष्टीने हे सारखेच आहेत, तो खरा बघणारा माणूस आहे. त्यांनी हे समजू नये की हे चुकीचं आहे. लक्षात आलं? असं आहे. फक्त हे थोडं हे जर तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवला तर ते एकदा देतील तुम्हाला, आणि हे तुम्हाला स्वतःच्या मेहनतीने प्राप्त करावं लागतं. तर हे थोडं स्ट्रेसफुल असतो. फार माणसं नाही, थोडी चूक झाली का लगेच फ्रस्ट्रेट होतात. हे चूक जरी झाली त्याला माहिती आहे की मी मुद्दामून केलेलं नाही आहे, तर भगवंत तुम्ही मला माफ करा. ही वेगळी प्रार्थनायुक्त आहे, ही थोडीशी कार्ययुक्त आहे. दिसायला ही कार्य दिसते पण ॲक्च्युली जास्त एफर्ट हित आहे, मेंटल एफर्ट. आणि हाच जो आहे 2. हेच विषय 2.55 आणि 2.47 सुद्धा आहे. तर आता मी ते काय वाचत बसणार नाही, आपला तिसरा अध्यायच होणार नाही. ठीक आहे. तर स्टेडीनेस ऑफ सांख्य अँड स्टेडीनेस ऑफ निष्काम कर्मयोगी, दोन्हीमध्ये ते स्टडी असतो. निष्ठा ही जी त्याची स्टडी राहते, ह्या दोघांमध्ये ते दिलेलं आहे. हा सांख्यसाठी आहे आणि हा जो आहे तो निष्कामसाठी आहे तिकडं पलीकडं. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. आता तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. ठीक आहे. आता 4था श्लोक वाचूया आपण. 5वा 4था आहे ना आता. हरे कृष्णा. कळलं असेल तर ठीक आहे, नाही तर आपण जाऊया पुढे. आता सोपं आहे. आता तुम्हाला थोडंसं आत आलं आहे. कारण काय असतं, प्रश्न काय आहे आणि भगवंत काय बोलत आहेत हे जर कळलंच नाही तर मग काय आहे, ते पुढचे श्लोक असे वाऱ्यावर जातात, डोक्यावरून जातात. आता तुम्हाला सहज कळेल बघा, एक वाक्य कळायला लागतील. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं सम अधिगच्छति. तर अरे कुठे आहे ते? हां, अनुवाद. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. लक्षात आलं? तर इंग्लिशमध्येच वाचतो. नॉट बाय मिअरली ॲब्स्टेनिंग फ्रॉम वर्क वन कॅन अचीव फ्रीडम फ्रॉम रिॲक्शन, नॉर बाय रिनन्सिएशन अलोन कॅन वन अटेन परफेक्शन. ठीक आहे. तर मी हे ठेवतो म्हणजे ॲज न सांगता येईल तुम्हाला. हे बघा की अर्जुनाचं काय म्हणणं आहे की मी कार्यच करणार नाही, म्हणजे त्याचं क्षत्रिय कार्य आहे. आता अर्जुन हा स्पेसिफिक झाला क्षत्रिय म्हणून. कोणी ब्राह्मण आहे, कोणी वैश्य आहे, कोणी शूद्र आहे, कोणी जे काहीतरी रोल आहे तुमच्या सोसायटीत, तुम्ही कार्यच करणार नाही असं तुम्ही ठरवले म्हणल्यावर हे म्हणतायत की कर्मसन्यास येते. म्हणजे मी कर्म करणार नाही. पण अरे कर्म करणार नाही हे ठरवणारं तू कोण आहेस? आणि ते जो निर्णय ते कृत्रिम आहे, खोटं आहे का? त्याला नॅचरल बॅकअपच नाही. म्हणजे कधी कधी लहान मुलगा नाराज होतो आईवर, थोडंसं आईने काहीतरी त्याला ओरडले, कानपिचक्या दिल्या का लगेच मी जेवणार नाही. आईला माहिती आहे किती पण नखरे केले तर हा काय 4 तास 5 तास नंतर येणार, माझी साडी धरणार, खायला दे, मला खायला दे, काय खायला, असं करणार. तो थोडं गुरगुर करणार, नंतर दुसऱ्याशी ओके होणार. हे आईला माहिती असतं. पण जेव्हा पोरगा बोलतो ना मी खाणार नाही, तर आईला वाटतं, आईला माहिती आहे काय करणार आहे तो. तसं भगवंत म्हणतात अरे तू बोलतोय मी कर्म संन्यास घेतलाय. अरे बाळा जमणारच नाही. अरे संन्यासीला सुद्धा कर्मच करावे लागतात, पण ते कर्म नसतात, कारण तो त्या इंद्रियांना सेवेत वापरतोय म्हणून तो वेगळ्या लेवलला असतो. आणि इंद्रिय गोस्वामी झालेला असतो, त्यांनी इंद्रियांना संयम केलेला असतो. तू काय इंद्रिय संयम नाही, तुझ्या इच्छा क्लिअर नाहीत, पण तू काय करतोय,
तू कृत्रिम रूपाने तुझं हृदय शुद्ध झालेलं नाही आहे. दुसऱ्या अध्यायात हे मार्मिक वर्णन येतं. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आमचे एक आचार्य आहेत, ते म्हणतात, जेव्हा अर्जुन म्हणतो ना मी युद्ध करणार नाही, मग भगवंत म्हणलं काय करणार? मी जाऊन डोंगरावर जप करणार आहे, हिमालयात जाणार नाही, जप करणार आहेत, एकदम जप तप ध्यान करणार आहे. हो म्हणलं मग दुर्योधन जिंकणार, मग जिंकू दे त्याला, एवढ्यांची हत्या करण्यापेक्षा मी तिथे जाऊन जप करतो. अच्छा बरं, मग एवढे लोक म्हणजे हा राजा होणार, हा द्रौपदीला पुन्हा विवस्त्र करणार, मग काय करणार तू? मारून टाकीन त्याला. हा मग मी काय सांगतो तुला करायला? कारण तुझ्या आत हृदय शुद्ध झालेलं नाही ना. तुझ्या आतमध्ये अजून तू क्षत्रिय आहेस, तुझ्या ह्याच्यात तुझा अजून द्रौपदीशी तुझा संबंध आहे, तू स्वीकार करतोस, तो स्वाभाविक आहे. तुझं ते रिॲक्शन तेच तुला करायला सांगतोय. बरं, ध्यान करायला गेलास तर तुला काय करणार आहेस तिथं? ध्यान कोणावर करणार? म्हटलं तुझ्यावर. मग माझ्यावर ध्यान केल्यावर कोण दर्शन देणार? म्हटलं तू देणार. बरं मी, मग त्यानंतर काय होणार? त्यानंतर तू बोलशील ते करणार. मग मी काय बोलतोय? तर अर्जुन असा अडकला ना. आणि मी हसतोय, तर असं कधी कधी वाटतं मी वेडा आहे, मी एकटाच हसतोय, पण असू दे, तुम्ही तिकडं पलीकडे हसा, पल्ल्याड, नदीच्या पल्ल्याड, ठीक आहे. कधी कधी असं वाटतं की मी मूर्ख आहे का काय, पण हेच सत्य आहे की युद्ध जो आहे तो अर्जुन काय करतोय? कर्मसन्यास घ्यायचा प्रयत्न करतोय. मी कार्यच करणार नाही. त्याला हे कळलंच नाही की भगवंत हे मागतायत आणि तो हे विचार करतोय. आणि तेवढंच नाही, ते म्हणतायत की तू नुसतं जर, भगवंत म्हणतात त्याला की तू नुसता जर कार्यातनं बाहेर निघालास तेही शक्य नाही. त्याचं कारण आता 5व्या श्लोकात येणार आहे, का तसं शक्य नाही. आणि तू जे म्हणतोयस की मी हे कार्य सोडीन, तर ते सुद्धा शक्य नाही. तर मी तुम्हाला हे थोडं पुसतो. आता हे जर कळलं असेल तर मी सांख्य आणि कर्म या त्याच्यावर जाणार आहे थोडंसं. 2 मिनिटात मी लिहून काढतो, नाही तर काय होईल तुम्हाला कनेक्शन कळणार नाही कुठला श्लोक कशाचा आहे. हे बघा, 3ऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात भगवंत काय म्हणतायत? 2 प्रकार आहेत. कोण 2 प्रकार आहेत? एक, कर्म त्याग करायचा प्रयत्न करतो, किंवा कर्मसन्यास म्हणा, किंवा कर्मत्याग. कर्मत्याग नाही म्हणतो, त्याग म्हणजे पळवाट. कर्मसन्यास म्हणजे तो सगळं सोडूनच देतो, म्हणजे कुठलाच कर्म करणार नाही असं तो म्हणतोय. आणि एक म्हणतायत की मिथ्यासन्यास. मिथ्यासन्यास म्हणण्यापेक्षा तो एक शब्द आहे, संन्यासनदेव सिद्धिम समाधी गच्छती. आपण असं म्हणूया, मिथ्यासन्यास लिहूया, कारण संन्यास हा मोठा स्थिती आहे. एक मिथ्यासन्यास म्हणजे कधी कधी बघा, ते नवरा बायकोमध्ये भांडणं झाली की नाही घरात, का ते नवरा पहिला म्हणतो मी आता सोडून प्रभूजींकडे चाललोय. माताजीला माहिती असतं, बायकोला माहिती आहे, जा मी एकच फोन करीन, प्रभूजींना सांगीन पाठवून द्या परत. तो बोलतो मी संन्यास घेतो, मी घर सोडून चाललोय. प्रत्येक माणसाला हा क्षण येतो, त्याला असं वाटतं आई शपथ कशाला लग्न केलं, आणि तो पळून तो लिटरली जातो. पण त्याला काही पर्याय नसतो. लोक म्हणतात असं चालत नाही. तेच तो समजा नाराज होऊन दारू प्यायला जरी बसला ना मित्रांमध्ये, तर ते बेवडे मित्रच म्हणतात, हे बघ कसं असं जायचं नसतं, आपली पोरं आहेत ते कुठं जातील, जा बरं घरी परत. तर तो आपला पितो पितून परत घरी येतो. का जाणार कुठे? का जाणार नाही? कारण हृदय शुद्ध नाही ना. तू खऱ्या संन्यास स्टेजवर नाही आहेस. या 18व्या अध्यायात येतं खरा संन्यास काय ते, आपण ते 18व्या अध्यायात बघूया. तर तू खरा संन्यास म्हणजे हृदय शुद्ध पाहिजे तुझं, पण तेच नाही आहे. तुझी अजून भोग वासना आहे, म्हणून तो दारू पितोय, म्हणून तो तू पळवट काढतोय. तर खरा जो माणूस आहे ना, खरा जो संन्यासी, तो कुठेही राहून काही करू शकतो, त्याला त्रास नाही. पण हे मिथ्या संन्यास म्हणजे काय? हे कर्मसन्यास म्हणजे तो माणूस कार्यच सोडून देतो. ठीक आहे. तर याचा उत्तर भगवंतांनी हे शक्य नाही हे 3.5 मध्ये सांगितले. ठीक आहे. आणि 3.6, 7 या दोघांमध्ये त्यांनी मिथ्या संन्यासीबद्दल सांगितलं. मिथ्याचारी व्यक्ती हा कसा असतो हे 3, 6, 7 मध्ये सांगितलं आहे. आणि याचा सोल्युशन, याचा मध्यस्थ मार्ग कुठला आहे हे 8 आणि 9 मध्ये सांगितलं आहे. लक्षात आलं? ही श्रृंखला समजून घ्या. 3.4 मध्ये ते म्हणालेत 2 प्रकारचे जे तू विचार आहेत हे दोन्ही पण, म्हणजे तुझे पळवाट काढतोय तर एकतर ह्या कारणामुळं काढतोय किंवा ह्या कारणामुळं काढतोय, तर तू धड संन्यासी पण नाहीस आणि तू कर्मत्याग करू पण शकत नाहीस बाय नेचर.
ते इथे येणार आहे, इथे येणार आहे, इथे येणार. तर मी आता हे वाचतोय, हे वाचतोय आणि हे वाचतोय, हे कळल्यावर तुम्हाला एवढे 9 श्लोक सहज कळल्यासारखे होतील. तर काय म्हणतात भगवंत, तर राहू दे मी इंग्लिशच वाचतो, मला माफ करा, त्याचं मोबाईलमधनं मराठीत वाचायचं आणि परत ते दोन्ही कन्फ्युजन नको, त्यापेक्षा थोडं मी इंग्लिशमधनंच ट्रान्सलेट करतो. ठीक आहे, 1 मिनटं. ओके, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा पाचवा घेऊया. तर भगवंत त्याच्याबद्दल काय म्हणतात, का बरं तू कर्मत्याग करूच शकत नाहीस, करूच शकत नाही, तुम्ही पळून गेले तरी करू शकत नाही. त्याचं मूळ कारण आहे, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवश कर्म सर्व प्रकृतिर्जैर्गुणे. ते म्हणतात, ऑल men are forced to act helplessly according to the impulses born of modes of material nature. Therefore no one can refrain from doing something, not even for a moment. की नाही कश्चित क्षणमपि, की एका क्षणासाठी सुद्धा हा जो जीव आहे तो कार्य सोडूच शकत नाही. का सोडू शकत नाही, कार्यते यवश कर्म सर्व प्रकृतिर्जैर्गुणे, की ते आपल्या मराठीत म्हणताना झक मारत करावं लागणार आहे तुला, कसा करत नाही मी बघतो म्हणतो ना आपण. तर याचा शरीर हे आपण आत्मा आहे, तर आत्माचा एक स्वभाव असतो, ह्या स्वभावामुळे त्याला पळताच येत नाही. आणि शरीराचा एक स्वभाव असतो, मनाचा एक स्वभाव असतो. तर हे त्याला प्रारब्धांनी 2 मिळालेले आहेत. हे आपले खेचणारच जोपर्यंत शुद्ध होत नाहीत. समजा एखाद्याला काहीतरी एका प्रकारची गाणी आवडतात, तो जाणार. मन एका प्रकारे बनलेलं आहे, तो जाणार. आणि आत्म्याच्या स्थितीवर तो पोचलेलाच नाही. ह्या स्वभावावर पोचला तर ते पारच झालं की. पण बद्ध जीव जो आहे, अर्जुना मी तुझी गोष्ट करतोय, अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला बोलतायत. हां, तर अर्जुना अरे तू या स्थितीवर नाही आहेस, तू ह्या स्थितीवर आहेस. तर स्वभाव जो तुझा आहे तो तुला सोडणारच नाही. आणि त्याच्यावर जरी तू या स्थितीला आलास तरी आत्म्याचा स्वभाव आहे तो शांत राहतच नाही, तो क्रियारत आहे. हेच तर आत्मा आहे. अरे ह्या मेलेल्या मुडद्यात जर आत्मा शिरला तर तो कार्यरत होतो. आत्म्याचा स्वभावच आहे इच्छा. ह्याचं अस्तित्वच इच्छेवर आहे. हा इच्छाच करणार ना, मग आत्मा कसला. तुमच्यापैकी अनेकांनी माझं ते पंचकोश ऐकलं नसेल, 13वा अध्याय, तर तो मी हिंदीमध्ये दिलेला आहे. तुम्ही यूट्यूबवर गेला ना तर ते चॅप्टर 13 बघायचं. पंचकोश सांगितलं आहे की कशावर आधार असतो आणि कशाचं अस्तित्व कशावर असतो. एनिवेज मी ते आता डिटेल जाणार आहे. पण आत्म्याचा जो आहे तो इच्छा आहे. ठीक आहे, तर इच्छा करणार नाही असं होऊच शकत नाही, त्याला इच्छा करावंच लागणार. आणि मन आणि शरीर हे आपापले खेच घेणार. तर तू प्रकृतीरे स्वभाव, तुझा स्वभाव आहे प्रकृतीरे जैर्गुण आहे, हे जे गुण आहेत हे तुला सोडणारच नाही, तुला नाचावाच लागणार. असं आहे ते म्हणतात ना, सामने मत नाचना. पण कसे तुला बांधून ठेवलं, तुझ्या डोक्यावर बंदूक ठेवलं, बसंती नाचेगी. ते असं आहे, प्रत्येकाचं अडकलंय असं आहे. आमचा श्याम हसला, त्याला वाटलं की प्रभूजीनं असं कुठून उदाहरण शोधलं. तर ठीक आहे, असंच सांगायला, आपल्याला काही कोणाला नाचवायचं नाही आहे. ठीक आहे, आता काय या श्लोकांना अजून एक थोडंसं काय की ह्याच्यात एक अजून शब्द आहे अवशः. हे बघा, एक 4-5व्या श्लोकात आहे ना, एक शब्द आहे क्षणमपि जातो तिष्ठत कर्म कार्यते ही अवशः. कार्यते ही अवशः कर्म म्हणजे इच्छा नसता, म्हणजे जरी तुझी इच्छा नसेल तरी ते करावंच लागणार, ते फोर्स होणारच होणार. त्याला अवशः हा शब्द जर तुम्ही त्याच्यात नोट डाऊन केला तर तुम्हाला भरपूर काय ही अवशः शब्द आहे, तर तो फोर्सफुल लिहितो मी. ते नसताना सुद्धा ते तुम्हाला ते करावंच लागणार. तुम्ही कधी कधी पहा, आता ह्याच्यावर तुम्ही अख्ख्या या श्लोकावर तुम्हाला मी 1-1.5-2 तास क्लास मी त्यात जात नाही. कधी कधी आहे ना, इच्छा नसताना सुद्धा आपण असे काय कार्य करून जात आपल्याला कळत सुद्धा नाही. कधी कधी बोलताना कोणी असं करतो, कोणी असा उभा राहतो. मला एक सवय, काही नसताना असं करतो. आमचे गुरुजी होते नेहमी करायचे, त्यांना म्हणजे काय नाही, लेक्चर देता करायचे, ते सवयच आहे.
आमचा श्याम आहे तो लेक्चर देताना असं असं काहीतरी करतो ना, सवय, त्या सवयी गोष्टी आहेत. तर वेळ कमी आहे आपल्याला, तर मिथ्या संन्यास काय ह्याच्यावर थोडंसं आपण चर्चा करूया. ह्याच्यात पण तात्पर्यात, ह्या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद एक सुंदर भागवतचा श्लोक म्हणतात. ते म्हणतात, त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर्भजन्न पक्वोपते ततो यदि यत्र क्वा भद्रम अभूत अमुष्य किं को वार्थ आप्तो भजताम स्वधर्मतः. पण ते म्हणतायत, जर कोणी त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर, ह्या सगळ्यांचा त्याग करून, म्हणजे ह्या स्वभावांचा त्याग करून ह्यांना भगवंतांशी जर जोडतो, त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर, हरीच्या चरणावर जर हे सगळं लावलं तर ते सगळं शुद्ध करून आपल्याला देतील. पण हे दोन जर आपण असे मार्ग वापरले तर हे कृत्रिम आहे, नकली आहे. ठीक आहे, आणि त्याला लगेच हायेस्ट लेवल प्राप्त होईल. तर आता आपल्याला 6, 7, 8 आणि 9 4 श्लोक संपवायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे शाळेत कसं खटाखट सिलेबस संपवतात, तसं आता हे मी संपवणार आहे. ठीक आहे. कर्मेंद्रिय 6. कर्मेंद्रियाणि संयम्य ये आसते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. One who restrains the senses and organs of action, but whose mind dwells on sense objects, certainly deludes himself and is called a pretender. की जो व्यक्ती दाखवताना कर्मत्याग केलेला आहे आणि संन्यासीसारखा वागतोय, पण त्याचं मन अजूनही इंद्रिय निग्रह किंवा इंद्रिय विषयांवर लावलेला आहे, तर तो मिथ्याचारी आहे, ढोंगी आहे. आजकाल तुम्ही पहा, कोणी पण असं दाढी विडी वाढवतो, असं काहीतरी गेटअप करतो आणि असं उभा राहतो विवेकानंदांसारखा, किंवा कसं काहीतरी उभा राहतो आणि आपल्याला वाटतं आयो आयो कसला आहे देव, धर्मगुरू आहे. त्याचं मन कुठे? त्याला आलेले ना, काही लोक मी पाहिलेत, दाढी विडी वाढवली आणि स्वतःची जेवढी लोकांनी दान दिलेले पैसे ते स्वतःच्या पोराच्या नावावर डिपॉझिट करून ठेवले. मग कुठे गेला साधू? मन त्याचं कुठे आहे? त्याच्यात आहे. आता आणि हे असले लोक मग जेलमध्ये जातात, मी त्यांचं नाव घेणार नाही. काही लोक स्वतःलाच देव म्हणतात, जगन्नाथ आहे, आणि जे पैसे आले ते आपल्या पोराच्या नावावर ठेवलेत. साधू कोण आहे? फिरता साधू आला, आजचं आज वापरलं उद्याचं देव देईल, त्याला विश्वास आहे. अरे नाही दिलं तर लक्ष्मी त्याला ओरडेल, कसा नाही देत तो मला, ही भाव आहे. जो नकली साधू तो कधी करतो, अरे माझं जेवण कसं होणार, मी कसं जगणार, हां, आणि मला पाळलेले पैसे मी कुठे ठेवणार, मला काहीतरी केलं पाहिजे. मग तो दिसायला साधूसारखा दिसतो, पण ॲक्च्युली तो ह्याच्यापेक्षा पण वाईट असतो. तर भगवंत म्हणतात, तू मिथ्याचारी बनू नको अर्जुना, मला आवडणार नाही. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की ढोंगी बनू नको, तू जे आहेस ते प्रामाणिक राहा, बाकी मी बघून घेईन. ठीक आहे, ह्याच्यावर मोठा लेक्चर देऊ शकतो आपण, पण आता कसं आहे, मला ते आपण एखाद्या क्लासवरच मी 1 तास क्लास देतो, पण ते आपल्याला तसं करायचं ना, आपल्याला फ्लो समजायचं आहे. 7व्या श्लोकात या, यस्विंद्रियाणि मनसा नियम्य रभते अर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोगम असक्त स विशिष्यते. On the other hand, he who controls the senses by mind and engages his active organs in work of devotion without attachment is far superior. ते म्हणतायत, या मिथ्याचारी 6व्यापेक्षा जो आपल्या आसक्ती असून सुद्धा भगवंतांच्या याच्यात लावतो तो मोठा आहे, हे याच्यात सांगतात 7व्या अध्यायात. ठीक आहे, तो जास्त श्रेष्ठ आहे अर्जुना. तर आता ऐक पुढे 8वा श्लोक, नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. परफॉर्म युअर प्रिस्क्राइब ड्युटी फॉर ॲक्शन इज बेटर देन इन ॲक्शन. अ मॅन कॅनॉट इवन मेंटेन हिज फिजिकल बॉडी विदाउट वर्क. ते म्हणतायत की अरे तू तुझं जे प्रिस्क्राइब ड्युटी, म्हणजे तू क्षत्रिय आहेस ना, मग क्षत्रियाचं कर्तव्य कर. तू ब्राह्मण आहेस ना, मग विद्वानाचं काम कर. तू वैश्य आहेस ना, व्यवसाय कर. तुझं तू कर. कारण अरे नुसतं हे शरीर जरी मेंटेन करायचं झालं तरी कार्य करावं लागतंय. उदाहरणार्थ तुम्हाला कोणी जरी जेवायला दिलं फ्रीमध्ये बसून बेडवर, अरे ते जेवायचं कार्य तर करायला लागणार आहे ना. असं तर नाही तोंड भरून आणि गळ्यात गिळायला लावणार आहे, नाही, ते शेवटी करायला आपल्याला लागणार आहे. तर भगवंत म्हणतायत की नुसतं शरीर मेंटेन करायला सुद्धा तेवढं करायला लागतो. तर तू पळवाट जे काढतोय ना, नॉट अप्रिशिएटेड. ठीक आहे, आणि मग 9वा श्लोक येतो, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचरः. तर ते काय म्हणतात, म्हणून अर्जुना तू काय कर, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र, यज्ञासाठी काम कर. यज्ञ म्हणजे विष्णू, यज्ञो वै विष्णू. आणि हे कसं करता येतं, वर्णाश्रमचं पालन करून. आपण वर्णाश्रमवर चर्चा नक्कीच करू, पण आता आपण फ्लो समजतोय 3रा अध्यायाचा. तर वर्णाश्रम मध्येच जर मी मोठा केला तर 3रा अध्यायाचा लिंक गायब होईल.
तर वर्णाश्रम म्हणजे तुम्ही ज्या वर्ण आणि आश्रममध्ये स्थित आहात त्या गोष्टींना नीट पालन करणे आणि आपली चेतना ईश्वरात लावणे, हे सगळं आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो हे समजून करणे म्हणजे वर्णाश्रम. आता त्याच्यात एक श्लोक, मस्त विष्णू पुराणातला एक श्लोक दिला आहे, तिसऱ्या 3.8.8 मधला. वर्णाश्रम आचरवता पुरुषेण परः पुमान विष्णूर आराध्यते. की वर्णाश्रमचा फायनल पार्ट काय आहे की विष्णूचं आराधना केली पाहिजे. नाहीतर आपण जे करतोय सुद्धा मग ते काही कामाचं नाही, नुसतं नॉर्मल व्यवसाय करतोय, खातोय, पितोय, झोपतोय. समजा आपण क्षत्रिय जरी झालो तर ते आर्टिफिशियल वाटतं जोपर्यंत विष्णू नाही तोपर्यंत. त्यामुळे ह्याला म्हणतात स्वार्थ गतिम ही विष्णू, की जर खरं स्वार्थ असेल तर तुम्ही विष्णूच्या चरणी आपलं स्वतःचं सगळं समर्पण करा. तर हे आपण 9व्या श्लोकपर्यंत आलो आहे. उद्या आपण 10वा ते काय पुढचे श्लोक बघूया है ना. कारण जर नाही काय होतं, जर मी गती स्लो केली ना, एक एक श्लोकला वाढवत गेलो तर मला म्हणजे 1 वर्ष जाईल तिसऱ्या अध्यायातच. तसं नको आपल्याला. मला सर्वांना 3रा 4था 5वा 6वा नीट समजवायचं आहे फ्लो. बाकी एवढे लोक बुद्धिमान आहेत की ते आज जाऊन वाचून तात्पर्य प्रभुपादांचे वाचून आपल्याला नक्कीच कळेल. आणि त्यामुळं हरे कृष्ण. आपले काय प्रश्न असतील वगैरे तर कॉमेंट्समध्ये लिहा, कारण फ्रंट कॅमेऱ्याने बोलत असल्यामुळे मला कमेंट्स दिसत नाहीत. आणि तुम्ही जे प्रश्न लिहाल त्याचं मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय.